यानंतर ॲडव्होकेट विशाल कदम सर यांचा सत्कार यानंतर मुंडेश्वर काका यांचा सत्कार हर्षल गाडगेकर यानंतर ॲडव्होकेट मुकुंद लोणकर यांचा सत्कार प्रकाश तावडकर यानंतर पांडुभाऊ मुनोणे यांचा सत्कार यानंतर आम्हाला थोडस थोडक्यात मार्गदर्शन म्हणून एक बंधुश्वर काका एक प्रकारचा दोन शब्द मार्गदर्शन करतील. आज या ठिकाणी शिरूरमध्ये ही जी बैठक होत आहे आपले संघर्ष योद्धा सचिनभाई ओंबळे आणि आपले ॲडव्होकेट विशाल कदम साहेब यांच्या या बैठकीला एक स्वरूप काय आहे, ही बैठक काय आहे याचं स्वरूप असं आहे की आपण जे ज्ञानदानाची ठेवीदार आहोत, आपल्याला न्यायालयीन लढाई लढायची. आपली रस्त्यावरची लढाई चालूच आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलीच आहे. आम्हाला जरी मोदी घातलं आपण आता याच्यानंतर जेल भरो आंदोलन करणार आहोत. जेल भरो आंदोलन त्याला तुम्ही तयार का बघा. जेल भरो आंदोलन एवढ्यासाठी करायचंय की प्रशासन हाताळलं पाहिजे. का हाताळलं पाहिजे की त्यांच्याकडे फक्त 400 लोक मध्ये बसवायची कॅपॅसिटी आहे. आपण 2000-3000 लोक गेल्यानंतर ते कुठं बसवतील. मग हे हायलाइट्स आपल्याला सगळीकडे होईल. त्याच माध्यमातून आज आपल्याला एवढा मोठा मौल्यवान वेळ विशाल कदम सर देत आहेत. त्या मौल्यवान वेळेचा आपण फायदा घेऊ. प्रत्येक जण आपला फॉर्म भरून घेईल. प्रत्येकाचं वैयक्तिक हायकोर्टाला काय जाणार आहे, तुमचं केस जाणार, तुमची केस जाणार वैयक्तिक तुमच्या नावाने तक्रार जाणार वैयक्तिक, आणि तिथं हायकोर्ट तुमची सुद्धा बाजू ऐकून घेणार आहे. म्हणजे काय झालं, आपल्याला इकडे तर आपण लढायला लागलो, परंतु हायकोर्टामध्ये तुमचं वैयक्तिक तुमचं सुद्धा मत काय होणार आहे, त्या ठिकाणी नोंदलं जाणार आहे. त्याच्यामुळं जे काही आता लवकरात लवकर बरं का आपल्याला विधानसभेच्या आधी जर आपले पैसे मिळाले नाही किंवा आपल्याला कोणीच सरकारने म्हणा किंवा इतर पोलीस प्रशासनाने म्हणा जर त्याच्या तीव्रता आणून लवकरात लवकर
हे सगळे अटक आता आपल्या त्या आंदोलनामुळे अटक सत्र सुरू झाले हे तुम्ही बघताय. अटक सत्र आपल्याला आता अर्चनापुत्री बी अटक होईल, परभणी बी अटक होईल, सगळी अटक होतील या 8 ते 10 दिवसात. मग हे अटक सत्र सुरू झाल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्ट्याकडून आपल्याला आचारसंहिता जरी लागली तर आचारसंहितेच्या आधी ह्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून आपल्याला आपले पैसे मिळण्यासाठी सरकारला आपल्याला हे करायचे. त्या माध्यमातून सचिन भैया राणे साहेबांशी सतत संपर्क चालू आहे. आता सुद्धा गाडीमध्ये फोन राणे साहेबांशी झाला आणि राणे साहेबांनी आता त्याची श्रीरामपूरला एक हे मोर्चा आहे, तर आम्ही इथून लवकरात लवकर त्यांची तिथं भेट घेण्यासाठी इथून निघणार आहोत. परंतु निघण्यापूर्वी विशाल कदम सर आणि लोणकर साहेब यांच्या या ठिकाणी जे फॉर्म्स आहेत, जे तुमचे लिगली सगळे डॉक्युमेंट्स आहेत, हे त्याच्यासाठी आलेले आणि ते सर्वांनी आपले भरून ते नामांतर फी घ्यायला ते सगळ्यांना आज आपण जर एक केस करायला गेलो 40-50 हजार खर्च येतो. इथं सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांचे उपकार मानायला हरकत नाही. आपण सुप्रीम कोर्टापर्यंत फक्त 1500 पर्यंत कागदपत्र फक्त जे काही लागणार स्टॅम्प लागते तेवढंच ते घेऊन आपली सेवा करणार. सचिन भाईंतर आपल्याला न्यायालयीन लढत कोण देणार आहे? त्यामुळं आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी ते निवडून घ्यायचे. त्याच्यानंतर आपला लढा काही बंद होणार नाही. आपला लढा लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक साखर घालणार आहे, एक साखर असं घालणार आहे की आपला लढा आपल्याला या विधानसभेत जर होत नसेल, आज म्हणतोय की आपल्याला आपला प्रतिनिधी शासनामध्ये पाठवायचा आहे. हे विधानाचा प्रतिनिधी सचिन भाईला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पाठवायचं. आता बाकी कोण काय ठरवत आहे त्याच्याशी आपल्याला घेतले आपला पैसा आपल्याला मिळणं. तुम्ही मला सांगा याच्या सचिनपेक्षा दुसरं कोण आहे आपल्याला? सांगा मला तुम्ही कुणी केलंय? कोणत्या आमदारांनी, कोणत्या खासदारांनी, कोणी आपल्याला मदत केली? त्यामुळं ही थोडक्यामध्ये ही जी काही चुकी आहे तर तुमच्या सगळ्यांचा हात करून मला दाखवा की सचिन भाईला आपण नेतृत्व स्वीकारून विधानसभेला मदत करणार आहे का नाही? यांचा तीनही नाही म्हणत आहे, मला नाही म्हणते बरं का. काळजी करू नका. आपला काम बघा हे विधान बोलले 2-2 रुपये जर गोळा केले तर तुम्ही निवडून येणार. तुम्हाला 2-2 रुपये बरं का. तुम्ही खर्चाचा विषय घेऊ नका. या आपण सगळे मिळून काय करायचंय आपल्याला शेवटचा पर्याय ठीक आहे विधानसभेत विनंती करतो की तुम्ही लिगली हे पूर्ण करा आणि रस्त्यावर येण्यासाठी ज्या दिवशी जेल आंदोलन होईल दरवेळेस 400-500 लोक येतात तुमचे आज आपलं होतं की सुद्धा एकही निर्णय करायला पाहिजे तर आला पाहिजे त्या जेल आंदोलन त्यावेळेस निर्णय होईल. जेल करायचं आणि जेल घ्यायचं नाही, काही घ्यायची गरज नाही. हे स्वतंत्र काय आता आम्हाला अटक केलं कार्यक्रम चालला जा घरी आता आधी शिकवणी खाल्ली सरकारी, आता आधी जरा सशक्त झालो असं मला तरी वाटत नाही. आता परत त्यांच्याकडे आपण 15 दिवस राहायचं आपल्याला कौतुक घालून त्याची कार्यक्रम हा हे आंदोलन त्यामुळे मला विनंती आहे जेल नका काय होत नसतं. आता माझं वय झालं आमच्यावर तुम्ही जरी दाखल झाले माझं तरी काय कारण लोकांच्या मनात किती असते जेल भरून आपल्याला अटक करते, आपल्याला गुन्हे दाखल करते, आपण शिकायले, आपलं हे करायला, आपण व्यापारी, आपण हे काही होत नसतंय. तुम्हाला कुणी विचारत नाही तिथं तुमच्या कुणी दाखल करत नाही. गुन्हे दाखल आपल्या सगळ्यासमोर होणार हे आम्ही समोर आला सचिन भैया. तर त्या जेल भरमध्ये गुन्हे दाखल होत नसते. काही ते 2-4 घंटे 8 घंटे ठेवते आपलं आंदोलन आणि सरकारला फार मोठा म्हणजे त्याचं जॉब द्यावा लागतो. त्या जॉब म्हणून आपल्याला ही माझी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आपण आज या ठिकाणी सगळे आला त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करून मी माझी रजा घेतो. जय हिंद. आपण
ही जी मंडळी आहे ही विशिष्ट प्रेरित झालेली मंडळी आहे. जर आपण जर विचार केला तर सुरुवातीपासून त्यांचं एकच सांगतो माझं या ज्ञानदानामध्ये परफेक्शन सुद्धा नाही, परंतु त्यांचा या आपल्या गोरगरिबांसाठी एवढा मोठा त्याग आहे, एवढं मोठं कार्य आहे. मला सांगा आपण जर थोडा विचार केला तर ह्या आपल्या चळवळीमध्ये त्यांनी जर नसता तर ह्या आपल्याला तिथपर्यंत कोणी घेऊन पोहोचवलं असतं आपण विचार केला, कोणीही विचार केला. तेव्हा प्रथम आपल्या सर्व या ठेवीदारांच्या वतीने फिरून शाखेच्या वतीने प्रथम आभार मानतो. यांचं मी जिल्हा परिषद आहे या नियमावली लोकांना समजावून घुमवतो ना लोकांची गर्दी लोकांच्या परंतु त्यांना थोडी जाणीव झाली की आपण परत शिरूरकरांसाठी अशी सेपरेट त्यांना यात वेळ आहे. त्यांनी सांगितलेलं होतं की जर मला कोर्टाकडून हायकोर्टाकडून जर वेळ मिळाला ऑनलाईन केस तिकडे चालवण्यासाठी तर मी प्रत्येक रविवारी प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणून ते मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय मौल्यवान गोष्टी ॲडव्होकेट म्हणतात आणि आपल्याला कळून दिली की आपल्या सर्वांच्या गुन्हे दाखल करणं हे महत्त्वाचं आहे हायकोर्टात. त्यासाठी त्यांनी 20 सुंदर केला होता इथे केला नाममात्र कागदपत्र आणि त्यांच्याकडे जे काय सांगितलेली होती 1500 रुपये एका केस मध्ये थोडा दाखल करण्यासाठी कमीत कमी. त्याच्यानंतर समजा काही आम्हाला काही प्रश्न निर्माण केला होता विचारलं मला माझे काय 40,000 रुपये आणि मग मी 1500 रुपये द्यायचे पैसे देऊ नका फक्त कागद अशा प्रकारची गोरगरिबांसाठी तेव्हा त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. मुंडेश्वर बाप्पा हे सोळाला मी पहिल्या पिढीच्या ज्यावेळेला बीडला गेलो त्या ठिकाणी मुंडेश्वर आता मी सोळाला नंतर मी खुलासा करून घेतला मुंडेश्वर बाप्पा त्यावेळेला त्यांनी सांगितलं या गोराळे साहेबांबरोबर आहे पुढेही असणार आहे त्यांचाही फार मोठा या चळवळीमध्ये फार मोठा सहभाग आहे. त्यांचाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आभार मानतो. आणि एक महत्वाचा मुद्दा जो या ठिकाणी आता शिक्षण संदर्भात त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर कालच आपण चर्चा केली तर त्यांना थोडस आता ऍडव्होकेट म्हटल्यानंतर व्यवसाय त्या दृष्टिकोनातून जर समजा आपण सर्वांकडे नेतृत्व त्यांनी केलं सर्व शिक्षकांनी व्यवस्थित त्या ठिकाणी हँडल केला सगळ्यांना हे जे आपल्या त्यावेळेवर पोहोचली सगळ्या केसेस की आता आपल्याला पैसे मिळणार आहेत. आणि पैसे मिळायला लागल्यानंतर आता 1500 रुपये म्हणजे हा आपला नॉमिनल खर्च झाला. पण याच्यानंतर जर समजा पैसे मिळत आहेत अशी खात्री झाल्यानंतर जर हे केलं तर सर्वांनी मिळून आपण जर काही
त्यांच्या कष्टाची किंवा कष्टाचा अनुभवला त्यांना आणखी नंतर सगळ्यांच्या संमतीने आपण त्यांना पुढे जायला काहीही हरकत नाही. तेव्हा अशा प्रकारे हा विषय या ठिकाणी आता त्यांनी सविस्तर चर्चा करतील. सर्व मार्गदर्शन या ठिकाणी करतील. बऱ्याचशा अडचणी आहेत याच्यामध्ये. काहींची आयडी आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडून जे फॉर्म आले ते फॉर्म मिळाले नाही साहेब. हे आलेले पण ते बरोबर आलेली. त्याच्यामुळे मग नंतर मी चौकशी केली डॉक्टर साहेबांकडे. ते म्हटले आपण ध्यानात करून ते व्यवस्थित भरून घेऊ. ठीक आहे, तसं ते या ठिकाणी आता ते मार्गदर्शन करतील. तेव्हा मी परत एकदा सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण. सचिन जिल्ह्याच्या संघर्षाचा सचिन भाया या ओके ओके सगळ्यांपर्यंत जाणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबेला वंदन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. भारतीय राज्यघटनेचे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, लोकशाही अण्णाभाऊ साठे, माता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ, माता रमाई या सर्व महापुरुषांच्या विचारांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आज बीड जिल्ह्यात शिरूर तालुका या ठिकाणी आयोजित केलेल्या लढा सर्वसामान्यांसाठीच्या बॅनरखाली गोरगरीब, कष्टकरी, सेवानिवृत्त कर्मचारी, शेतकरी, व्यापारी यांच्या ज्या वर्षभरापासून ज्ञानराजा मल्टीस्टेट असेल, साईराम मल्टीस्टेट असेल, यामध्ये ज्या ठेवी अडकलेल्या आहेत, या ठेवी परत मिळवण्याकरिता रस्त्यावरचा संघर्ष सुरू असताना न्यायालयीन संघर्ष कशा रीतीनं लढला पाहिजे यासाठी जी बैठक आयोजित केली. या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आणि मला खंबीरपणे न्यायालयीन लढ्यामध्ये साथ देणारे माझे मित्र, उच्च न्यायालय, संभाजीनगर उच्च न्यायालयाचे ऍडव्होकेट विशाल केदार साहेब, या लढ्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक प्रकाश काका मुंडेश्वर, माझ्याबरोबर व्यासपीठावर ऍडव्होकेट लोटकर साहेब, पांडुरंग उन्नवणे आणि आवर्जून असा या ठिकाणी मला उल्लेख करावा वाटतो, ज्या ज्या वेळेस बीडला आंदोलन झाली, मोर्चा झाला, उपोषण झालं, यावेळी अभिमानाने सांगावं वाटतं की जिल्ह्यातून एक नंबरला जर बीडच्या आंदोलनाला जर पाठिंबा दिला असेल तर तो माझ्या या शिरूरकरांनी दिला. आणि शिरूरमध्ये ठेवीदारांच्या प्रश्नावरती वेळोवेळी मला दिवसातून एकदा दोनदा का होईना की आपलं प्रकरण कुठपर्यंत आहे तो विचारणारे माझे मित्र महेश डोंगरे असतील,
विशालजी कदम साहेब आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कशा प्रकारची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे, कुठे कृष्ण ज्ञान राजानं आपल्याला कशा प्रकारे फसवलेलं आहे आणि त्याच्यातून मार्ग काढून आपल्याला आपले पैसे कसे मिळवायचे याचं मार्गदर्शन आपल्याला ऍडव्होकेट विशाल कदम करणार आहे. आमच्यावरच्या लढाईचं सांगायचं झालं, गेल्या 8-9 महिन्यापासून आपला संघर्ष चालू आहे. 2 वेळेस 8-8 दिवसांचं आमरण उपोषण, जिल्हाधिकारी कार्यालयावरचे 2 मोर्चे, 2 रस्ता रोको, जिल्ह्याच्या बाहेरचे मोर्चे, रस्ता रोको आणि जो काही दबाव आपण प्रशासनावरती आणला. काल परवा दिवशी बीडला एक कार्यक्रम होता उपमुख्यमंत्र्याचा. त्या कार्यक्रमामध्ये ठेवीदाराच्या तुमच्या वतीनं एक फक्त 5 लोकांना मिळून जर आम्ही निवेदन द्यायला जात असतो तर आपल्याला निवेदन देऊ द्यायला पाहिजे होतं, परंतु पोलीस प्रशासनानं आणि बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यानं त्यांच्या इज्जतीचे लष्कर त्या ठिकाणी निघून आहे म्हणून आपल्याला ते निवेदन देण्यापासून रोखलं. आणि कशा प्रकारची हीन वागणूक माझ्या काही मुंडेश्वर काका आणि काही तिथे जे ठेवीदार होते त्यांना कशा प्रकारे धक्काबुक्की करण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आणि त्याचा एवढा निषेध सगळ्या सोशल मीडियावरती व्यक्त झाला तो तुम्हाला सर्वांना माहिती. जस काय मी आतंकवादी आहे, जस काय मी कुठला तरी गुन्हा केलेला आहे, अशा प्रकारची वागणूक देत गाडीमध्ये टाकण्याचं काम माझ्या या पोलीस प्रशासनानं माझ्यावर केलं. परंतु ज्यावेळेस मला अटक करण्यात आली त्यावेळेस मी त्या पोलीस स्टेशनमध्ये भूमिका घेतली की माझं आंदोलन इथं चालू. एसपीला त्याची नोंद घ्यावी लागली, ऍडिशनल एसपी त्यांनी बीड शहर पोलीस स्टेशनला पाठवून दिले. असं काही करू नका, तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा आम्ही दाखल करणार नाही. तर माझ्या माता बहीण सुद्धा त्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला. कारण बंधूंना हे सांगणं याच्यासाठी आहे, आपली जर एकजूट नसेल तर आपला लढा कुठेही टिकणार नाही. आणि ज्या वेळेस पोलीस स्टेशन मध्ये काही स्टेटमेंट मी दिले, ऑफलाईन स्टेटमेंट होते, मी काय करणार आहे तिकडे आधी पवारचं भाषण सुरू झाल्यानंतर त्या ब्लॉकमध्ये काय होणार आहे हे फक्त एक दबावाचा भाग होता. पोलीस प्रशासन एवढं हजर नव्हतं बांधवांनो. मी म्हणलं तुम्हाला आणायला वेळ, आरोपीला आणायला वेळ नाही, ते म्हणजे 2 दिवस द्या आणि त्या आंदोलनाचा एक तुमच्या एकजुटीचा विजय म्हणून काल यशवंत कुलकर्णी आणि त्याच्या पोराला काल अटक झाली. आता प्रमुख कोण राहिले? अर्चनाबाई कुठे? आपलं टार्गेट आता कोण आहे? अर्चना कुठे? त्यांचा मुलगा आणि राहिलेले हातात कोण संचालक. हे जोपर्यंत अटक होणार आहे तोपर्यंत रस्त्यावरची लढाई चालू राहणार. रस्त्यावरची लढाई करत असताना न्यायालयीन लढाई ज्या पद्धतीने आपल्याला लढायची, मग विशाल कदमच का हाही एक प्रश्न समोर आला. बीडच्या रस्ता रोकोमध्ये आपण ज्यांनी आम्हाला सुरुवातीला सहानुभूतीपूर्वक फोन केले की आम्ही हे लढू, आम्ही ते लढू, परंतु ठेवीदार हा माझा एकदम कष्टकरी, गोरगरीब, मोलमजुरी करणारा, शेतामध्ये काम करायला जाणारे माझ्या माता भगिनी हा अतिशय सध्या हळवा झालेला. ही मंडळी काही ऍडव्होकेट लोकांकडे गेली. ऍडव्होकेट लोकांकडे गेल्यानंतर म्हणजे आम्हाला केस दाखल करायची. मग सुरुवात कुठून होती? वकील पहिले त्याला काय विचारतो, तुमचे पैसे किती आहेत, एफडी किती आहे, तुम्ही चेक घेतलेला आहे का, किती रुपये येतात. सपोज एखाद्याचे 10 लाख रुपये की लगेच वकील साहेबांनी त्यांना सांगायचं तुमचा गुन्हा रजिस्टर करायला 2% रक्कम तुम्हाला लगेच द्यावं लागेल. म्हणजे 10 लाख रुपयाचे 2% किती झाले बांधवांनो? 20,000 रुपये. अगोदरच माझा कष्टकरी ठेवीदार हा मेलेला आहे. केस करायला त्यांनी 20,000 द्यायचे. जेव्हा केसचा निकाल लागेल तेव्हा राहिलेले 8% द्यायचे. हा धादांचा धंदा आमच्या लक्षात आला. मी माझ्या मित्राला फोन केला, त्यांना ही माहिती सांगितली. मला अशा प्रकारचं मराठवाड्यामध्ये चालू झालं, आपल्याला याच्यामध्ये काय करायचं.
ते म्हणले तुम्ही सांगा काय करायचं. मी म्हणलं आपल्याला पैसे नाही क्लिअर सांगितले. मी म्हणलं जे काही डॉक्युमेंटला तुम्हाला खर्च येणार डॉक्युमेंटचा खर्च मला मायबाप ठेवीदार द्यायला तयार. जो आमची केस फुकट लढत शेवटपर्यंत घेऊन जाईल आणि आम्हाला 100% यश येणार आहे. यश आल्यानंतर फुल नाही फुलाच्या पाकळी फुलला साहेब तुम्हाला आम्ही देऊ. असं वाक्य केल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता या माणसानं आपल्याला होकार दिला. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हा माणूस उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतोय, परंतु हा मुलगा सुद्धा तुमच्यासारख्या एका अडकलेल्या ठेवीदाराचा मुलगा आहे. जिजाऊ बँकेमध्ये त्यांच्या वडिलांचे पैसे अडकले सेवानिवृत्तीचे. म्हणजे त्यांना त्यांच्या वडिलांच्या भावना घराच्या लक्षात येतात. त्यांचे वडील घरात बसल्यानंतर कसे चिंताग्रस्त बसतात, किती विचाराधीन होतात आणि विचार त्यांच्या मनामध्ये येतात. म्हणून त्यांनी ना नफा ना तोटा या तत्वावरती आता काही जण म्हणजे 1,500 रुपये प्रत्येकाला द्यायचे का. जसं आपल्या काकाने सांगितलं. आता समजा एखाद्या ठेवीदार सेवानिवृत्ती त्याचे 30 लाख रुपये बरोबर. 30 लाख रुपये त्यांनी एवढ्या 1-1 लाख रुपयाच्या 30 केल्या. म्हणजे त्या 30 एवढ्याचे झेरॉक्स आपल्याला काढणार बरोबर. आणि समजा सपोज माझे 5 लाख रुपयाची एवढी आणि माझी एकट्याच्याच नावावर माझी एकच झेरॉक्स झाली. म्हणजे कुठं कमी जास्त जे कागदपत्र आहेत त्याच्यासाठी तो आकडा आपण ठरवला. तुम्हाला तो आकडा मान्य. दुसरी गोष्ट करणं ही सांगितली. काही काही वकील काय करतात सुरुवातीला पैसे घेतात, दाखल केलं की तारीख पडते. तारीख पडल्यानंतर मग आपण तिथं गेलो हे तिकीट घेऊन या, त्या झेरॉक्स घेऊन या बरोबर का. त्यांना म्हणलं साहेब तुम्ही एकदा सांगा काय त्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यांनी सांगितलं की मला एवढे खर्च येतो. ठीक आहे मला 100-200 रुपये जास्त केलं. त्याच्यानंतर मग त्यांनी आपल्याला एक शब्द दिला की हे प्रत्येकाच्या नावानं उच्च न्यायालयामध्ये दाखल होईल. कुठे खूप मोठी आरती आहे, कुठे उच्च न्यायालयामध्ये थांबणार आहे, कुठे उच्च न्यायालयातून सुप्रीम कोर्टात जाणार आहे. आणि तुम्हाला एक अभिमानाची गोष्ट सांगतो. ह्या माणसानं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये या क्षेत्रातल्या ज्या काही केसेस आहेत अशा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधल्या केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत लढणारा व्यक्ती आपल्याला मिळतो. आणि ठेवीदाराचा मुलगा त्याला सगळ्या गोष्टीची जाण आहे म्हणून आपण त्यांच्यावरती सारखं विश्वास टाकला. आणि या सगळ्या गोष्टीचं एक महत्व तुम्हाला सांगायचं की पवित्र श्रावण महिन्यामध्ये या गोष्टीची सुरुवात झालेली. महादेव 100% आपल्याला यश देणार आहे. कारण त्यांनी त्यांचा प्री प्लॅन केलेला आहे. त्यांनी जे काही डॉक्युमेंट मागितले ते 2 प्रतीमध्ये मागितले. एका ठेवीदाराच्या 7-7 सिग्नेचर त्यांच्या वकील पत्रावरती त्यांचे जे काही फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटवरती एका ठेवीदाराला 7-7 सिग्नेचर करायच्या. त्याच्यामुळं जास्तीत जास्त न्यायालयीन लढाईमध्ये आपल्याला दबाव टाकून प्रशासनावरती शासनावरती कसा दबाव टाकून आपल्याला आपले पैसे मिळवायचे याचं मार्गदर्शन कदम साहेब आपल्याला करणार आहेत. त्या मार्गदर्शनानुसार आपण सर्वांनी त्यांना प्रतिसाद द्यावा आणि आपली रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई ही त्याच तीव्रतेनं आपण लढतोय. आणि येत्या 4-8 दिवसांमध्ये आता रायमोपशी येत असताना गेल्या वर्षभरापासून जंगी या लढ्यामध्ये तुम्ही कुठे बघितलाय कुठे हा महासागर आहे. पोलीस प्रशासनापासून अनेक लोकांना त्यांनी गप केलेले. परंतु हे सर्वसामान्यांचं दुर्गतीतून काय तर माझ्या पाठीमागे सुद्धा एक मोठी शक्ती उभा आहे. त्यांच्या माध्यमातून येत्या काही दिवसामध्ये सत्ताधारी मंडळी यांच्या बरोबर आपली ठेवीदारांची बैठक होणार आहे. यांना अडचणी कुठे ईडीचं काय प्रकरण आहे अनेक ठेवीदारांमध्ये ते संभ्रम येते. त्याच्यामुळं वकील साहेबांचं मार्गदर्शन ऐकून त्यांना प्रतिसाद द्या. ते ज्या पद्धतीने सांगते ते ऐका. दुसरी गोष्ट ज्या वेळेस इथून पुढचा येणार आहे आता काकाने 1-2 गोष्टी सांगितल्या ते मला बीडपासून मला लागले की आपले पैसे विधानसभेच्या अगोदर मिळाले तर उभा राहायचे. परंतु मी पांजोळांना सांगतो मला कुठली निवडणूक लढवायची नाही. मला ज्या दिवशी तुमचे पैसे येते तर मी त्या दिवशी आमदार होईल ना.
दिवशी मला आमदार झाल्यासारखं वाटेल, कारण बीड जिल्ह्यातलाच नव्हे तर मराठवाड्यातला एकही लोकप्रतिनिधी तुमच्या मदतीला आलेला नाही. आता सगळे जाडगेपणा करायला पुढे येणार आहे, कारण दीड महिन्यावरती विधानसभेची निवडणूक आली. एका आमदारांनी पत्र दिलं, एका आमदारांनी मोर्चा काढला. अरे बाबा, 120 दिवस 90 दिवस आंदोलन चालू होतं, त्या ठिकाणी तुम्हाला जायला जमलं नाही. आणि विधानसभा जवळ आली की मोर्चा काढायचा, विधानसभा जवळ आली की टीव्हीदाराच्या वतीनं आपल्या स्वतःच्या लेटर पॅडवरती पत्र द्यायचं. हे पत्र तुम्ही ज्या दिवशी न्यायालयाला पहिल्या दिवशी कुलूप लागलं त्या दिवशी तुम्ही पत्र द्यायला पाहिजे होतं. ज्या दिवशी तुमच्यासाठी सर्वसामान्य पोरग आम्हाला उपोषणाला म्हटलं त्या दिवशी तुम्ही त्या आम्हाला उपोषणाला यायला पाहिजे होतं. ज्या दिवशी मोर्चा करावा होता त्या दिवशी आमदार खासदारांनी आपल्या मोर्चा द्यायला पाहिजे होतं. का आले नाही? याच्या पाठीमागे जा. आज 1.5 महिना विधानसभा हे सगळे साजरे, कुणी पत्र देईल, कुणी ह्याच्यातल्या बसलेल्या लोकांना बोलून घेईल की अशी अडचण आहे, तो वेगळी बैठक लाव, आपण जिम्मेदाराचा प्रश्न मांडू. हे 1.5 महिन्यावरती सगळं होणार आहे, परंतु कुणाच्याही भूल कामाला बळी पडायचं नाही. त्याचं कारण सांगू. बँकिंग क्षेत्रातलं आंदोलन करत असताना जी सुरुवात करायची होती, सगळ्यात पहिलं निवेदन मी आपल्या तुमच्या वतीनं बीड जिल्हा पोलीस अधीक्षकाला कोणतं दिलं होतं, त्या सगळ्या हरामखोर मजिस्ट्रेटवाल्याचे पासपोर्ट जप्त करा. बरोबर? कुठेचा पासपोर्ट जप्त आहे? दुसरं निवेदन दिलं होतं जिल्हा उपनिबंधक म्हणजे DDI कार्यालयात बीडच्या त्यांना, तिथं आपलं निवेदन गेलेलं. तिसरं निवेदन दिलं मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाला, तिथं अडचण कुठे आली होती? बरोबर? मी ज्यावेळेस उपोषणाला होतो आणि सगळ्या मजिस्ट्रेटचे चेअरमन तिथं आले होते. 14 निवेदन दिलेले राज्य सरकार आयुक्त पुणे यांना मी 2दा भेटलो. 5वं निवेदन दिलेले मेलद्वारे केंद्रीय रजिस्ट्रार दिल्ली यांना. 6वं निवेदन दिलेले देशाचे केंद्रीय मंत्री अमित भाई शहा यांना. 7वं निवेदन आपलं गेलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना. 8वं निवेदन आपलं गेलेलं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. आणि 9वं निवेदन ज्या दिवशी द्यायचं होतं तर त्या दिवशी बीडच्या हरामखोर सगळ्या पुढाऱ्यांनी मला अटक करण्याचं षडयंत्र रचलं आणि मला अटक केली. बरोबर का? चुकलंय माझं काय? म्हणजे सगळं आपल्या जे काय मागण्या आहेत सगळ्या मागण्यांचे निवेदन जिथल्या तिथल्या विभागाला आपण दिलेली आहे. आता 1.5 महिन्यावरती इलेक्शन आल्यामुळं सगळे जाडगे लोक म्हणणार मी प्रयत्न करतोय, मी प्रयत्न करायला लागलोय. परंतु तुम्हाला एक सांगतो, संपूर्ण बीड जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये ठेवीदारांची एवढी ताकद झालेली आहे की ज्यांचा टाळा ठेवीदार पलटी करू शकते. काही आता पहिल्यासारखं राहिलं नाही. आष्टी पाडव्याचा आमदार 50,000 निवडून आला, 2-5 निवडून येणार. किती मतांनी? 2-5. आणि माझा ठेवीदार इथं 10,000 संख्येने. म्हणजे आमदार कोण ठरविणारे? आष्टी पाडवाला शिरूरचा ठेवीदार ठरविणारे हे तुम्ही ठरवायचे. विधानसभेच्या अगोदर जो आपल्याला पैसे मिळवून द्यायचा प्रयत्न करत त्याच्या बाजूने मी सुद्धा उभा राहणार. विधानसभेच्या अगोदर जर आपले पैसे मिळाले नाही तर या सगळ्यांचा टांगा पलटी करण्याची ताकद तुमच्यावर पडणार आहे. बरोबर आहे का? तुम्ही या गोष्टीला सांभाळतात का? प्रत्येक जण कुणाचा कार्यकर्ता असतात. मी सुद्धा कार्यकर्ता होतो. लोकसभेला काय केलं सगळ्या ठेवीदाराला माहिती. देशात काय घडलं सगळ्या ठेवीदाराला माहिती आहे. मराठवाड्यात काय घडलं सगळ्या ठेवीदाराला माहिती आहे. ठेवीदार म्हणजे की तुम्ही घरी करत घ्यायला ठेवीदाराची मदत कुणाला नकोच का? मराठवाड्यामध्ये सध्या 3 प्रश्न महत्वाचे चालू आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि आपण 3 नंबरला आहे. आणि तुम्ही जर ठरले तर आपण 1 नंबरला आहे. कारण माझा ठेवीदार किती जातीचा आहे? याच्यामध्ये मराठा आहे, ब्राह्मण आहे, मारोडी आहे, वंजारी आहे, जाडी आहे, कोळी आहे, माळी. हा कोणत्याही जातीचा लढा नाहीये. हा 18 जातीचा लढा आहे आणि हा आपल्या पोटाचा लढा आहे. आपल्या मुलीचं लग्न मोडलेले, आपल्या मुलाचं शिक्षण थांबलेले, आपल्या घराचं बांधकाम थांबलेले, शेत विकून पैसे ठेवलेले, सेवानिवृत्त झालेले पैसे बँकेमध्ये ठेवलेले.
हा आपला लढा, त्याच्यासाठी आपल्या पोटाचा आपला लढा आहे, आपल्याला कुणी आणून देणार नाही. त्याच्यामुळं जो आपल्यासाठी उभा राहतोय त्याच्या पाठीमागे उभा राहा, जो आपल्याला मदत करेल त्याच्या पाठीमागे उभा राहा, आणि जो आपल्याला फक्त टायमाला वापरण्याचा प्रयत्न करेल त्याचा टाळण्याचा दोर आपल्या हातात ठेवा. एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि मला श्रीरामपूरला जायचंय आपल्याच कामासाठी. त्याच्यामुळं वकील साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. वकील साहेबांच्या मार्गदर्शनानुसार जी न्यायालयीन लढाईसाठी जे आवश्यक आपल्याला लागणारे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट स्थानिक जे काय आता महेश राव आहेत, आगाव अप्पा आहेत, फायर होईल, हे गणेश राव आहेत, या सगळ्यांनी ठरवून एखाद्या ठिकाणी हे सगळे फॉर्म जमा करावे. आणि आज सर्वात महत्वाचं, प्रत्येक शाखेला जे आम्ही भेट देणार आहे वकील साहेबाला घेऊन, अनेक ठेवीदारांच्या मनामध्ये संभ्रम आहे, अनेक ठेवीदारांना प्रश्न आहे. आणि तुम्हाला म्हणजे काय प्रश्न विचारायचे ते वकील साहेबाला तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता. कारण जसा मी आहे तसे वकील साहेब आहे. आम्ही कोणत्या पुढाऱ्याचे पोर नाही, आम्ही तुमच्यासारख्या सर्वसामान्य घरातले दोघे पोर आहेत. विशाल कदम मी काय मोठा नाही, परंतु विशाल कदम हा तुमच्यासाठी लढणार आहे. आणि तुमची ताकद जर भेटली तर त्या ताकदीने ते पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे तुमची ताकद त्यांच्या पाठीशी राहू द्या, लढाईच्या पाठीशी राहू द्या, एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि इथून पुढच्या ज्या काय बैठका होणार आहेत त्याचा जो काही दौरा आहे तो आज संध्याकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या सर्व मराठवाड्यातल्या मायबाप ठेवीदारांपर्यंत आज आम्ही जाहीर करतो. बरोबर ना? त्या दौऱ्यामध्ये वकील साहेब प्रत्येक शाखेला भेट देऊन प्रत्येक ठेवीदाराशी हितगुज साधणार आहे. त्याच्यामुळं आपला अधिकचा वेळ न घेता वकील साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि थांबण्यापूर्वी आपला आवाज शिरूर, पाटोदा आणि आष्टीपर्यंत जाऊ द्या, म्हणजे तो तिकडे मुंबईला जायला मदत भेटत. त्याच्यामुळे मी घोषणा देतो. बरोबर ना काका? ठेवीदार एक जुटीचा सगळ्यांनी हात वरती करा. ठेवीदार एक जुटीचा, ठेवीदार एक जुटीचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. सचिन भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सचिन भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. त्यानंतर हायकोर्टचे ऍडव्होकेट विशाल कदम सर हे आपल्याला मार्गदर्शन करतात. धन्यवाद सर. या ठेवीदारांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुंडेश्वर काका, तसेच माझ्यासोबत आलेले ऍडव्होकेट गोविंद, या लढ्याची सुरुवात त्यांनी मोठीपणे करून ते आमचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील मित्र सचिन भैया उबाळे त्यांच्या आजपर्यंतच्या संपूर्ण मेहनतीमुळे हा लढा इथपर्यंत येऊन पोहोचला. मला अनेक ठेवीदारांचे फोन, मेसेज, काही पैसे काय प्रोसेस आहे किंवा काही नाही. प्रत्येक गावागावातून, प्रत्येक असं राज्यातलं कुठलंही शहर नाही त्या शहरामधल्या लोकांचे पैसे विविध कुठलंही गाव मला आजपर्यंत सापडलेलं नाही. याचं मूळ कारण काय आहे? खरं तर आज आपण अडकलो, आज आपण या षडयंत्रामध्ये अडकलो. आपण कदाचित त्या षडयंत्रामधून मुक्त होऊ. भविष्यात आपण असं षडयंत्र येऊ शकतो. अजून आपल्यासारखे बांधव, बंधू, भगिनी कोणी यामध्ये अडकू शकतो. याचं मूळ कारण आहे आपल्यामध्ये निरक्षरता, आपल्याला अज्ञान. आपल्याला आपण जेव्हा एखादी जमीन खरेदी करायला जातो, एखादा प्लॉट खरेदी करायला जातो, तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा ते प्लॉट बघतो. प्लॉट बघितल्यानंतर त्याचे काय बघतो? त्याचे कागदपत्र बघतो. त्याचा मालकी हक्क त्या व्यक्तीकडे आहे का? तो मालकी हक्क त्याचा कायदेशीर आहे का? त्यामध्ये पैसे पुस्तक घेतले का, असा ताबा घेतलेला, या संदर्भामध्ये आपण सगळे मानकडे आवाज येतो ना माझा? आवाज येतो ना वाटतं?
कोणीतरी एक जण जाऊन ते मशीनवाले काम मागवलं. एक जण कोण आहे? सांग. त्याला बंद कर. लक्षात आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? तर आपल्यामधलं अज्ञान कसं बसायचं. आज त्या ज्ञानरानासारख्या अनेक शेकडो कंपन्या, अनेक शेकडो संस्था संपूर्ण देशामध्ये चालू आणि ह्या चालू आहे त्या रात-रोज खुलेआमपणे चालू. सचिन भाई यांनी सांगितलं की विधानसभेची निवडणूक आहे, काही दिवसापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. तर या सगळ्या लोकांनी मिळून हे रचलेलं एक षडयंत्र. आज ह्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पूर्वी काही दिवसांच्या पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये एक थैमान आलं होतं. तुम्ही 2 मेंबर आणा, 2 मेंबर जोडा, त्याला काही 10,000 भरा, 20,000 भरा, मग तुम्ही एक चेन तयार करा. लक्षात आलं? असं होतं का नाही? इतके पैसे भरा. त्याच्यामध्ये केबीसी नावाची कंपनी होती, एसबीएन नावाची कंपनी होती. तुमच्याकडे आले होते का नाही अशा कंपन्या? प्रत्येक गावागावातून बायकांना, माणसांना, शेतकऱ्याला, सगळ्याला या कंपन्यांनी लुटलं. या सगळ्या चिटफंड कंपन्या आणि चिटफंड कंपनीच्या नंतर या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आल्या. आता ह्या कशा आल्या? 2006 ला सगळ्यात पहिल्यांदा कुठे एक पतसंस्था रजिस्टर केली, ज्ञानराधा पतसंस्था. आता ही पतसंस्था जेव्हा रजिस्टर झाली तर पतसंस्थेवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्बंध होते, त्यानंतर राज्य सरकारच्या सहकार विभागाचे निर्बंध होते आणि त्यावरती नाबार्डची देखरेख असायची. आणि मग तुम्ही ठेवलेले पैसे हे वितरित केले जातात का, कर्ज स्वरूपात दिले जातात का, त्याचा विनियोग कसा केला जातो, किती पैसे ठेवले गेले, किती पैसे गेले, ह्याच्यावरती लेखाजोखा ठेवण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पतसंस्थांवरती बँकांवरती केलं जातं. मात्र सरकारने एक कायदा आणला, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट, आणि त्यामधून सगळ्यांना परवाने देऊन टाकले की तुम्ही या तुमची सोसायटी रजिस्टर करा आणि तुम्ही ह्या सगळ्या ठेवी स्वीकारा.